आपल्याला एक धक्कादायक आणि भीषण अशी बातमी समोर येते ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पनवेल तालुका हद्दीमध्ये पंढरपूर इथे जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात झालाय। अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय तर 49 जण तब्बल जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींवरती एमजीएम रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असून त्यामधील 7 ते 8 जणांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे। रात्री 1च्या सुमारास बसने ट्रकला धडक दिल्यानंतर हा अपघात घडलाय। बसमधील सर्व प्रवासी डोंबिवलीतील निळजे या गावचे असल्याचं कळतंय। आपण हे दृश्य पाहतोय, भीषण असा अपघात घडलेला आहे। यामध्ये दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। मुंबई एक्सप्रेसवेवरती हा अपघात झाल्याचं कळतंय। एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे। बसमध्ये एकूण 54 लोक होते, त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक एमजीएम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे। बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत। कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी बस होती, वारकऱ्यांची बस होती। वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते, परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा किलोमीटर 5-800च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेसवरती जे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येत असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे। त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली। खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले होते। त्यांना तर याच संपूर्ण घटनेबाबत अधिक अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, ही दृश्य आम्ही बघतोय, विदारक अशी ही दृश्य आहेत। नेमका हा अपघात कसा घडलेला आहे आणि जखमींची प्रकृती कशी आहे? घडला मुंबई पुणे एक्सप्रेसवर अनेक वाहनांना बंदी आहे। 4 चाकी वाहने आपण चालू शकता, मात्र दुचाकी, 3 चाकी आणि ट्रॅक्टर या संपूर्ण वाहनांना बंदी असतानाही अशा प्रकारची वाहने एक्सप्रेसवर जातातच कशी, हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ट्रॅक्टर त्या ठिकाणी आला, जो प्रतिबंधित वाहन आहे, ट्रॅक्टर त्या ठिकाणी आला होता रात्रीच्या वेळेला आणि ही बस जी होती ही डोंबिवलीच्या दिशेवरून पंढरपूर या ठिकाणी निघाले होते। सगळे 65, 60, 65च्या पुढे अशा प्रकारचे हे सगळे वारकरी भक्त होते, जे दरवर्षीप्रमाणे पंढरपूर दर्शनासाठी येत्या 17 तारखेला एकादशी निमित्त जातात आणि त्याच निमित्ताने ते निघाले होते। ट्रॅक्टरला धडक पडली आणि धडक पडल्यामुळे जी बस होती ती बस दरीत कोसळली। जवळपास 25 ते 30 फूट दरीमध्ये कोसळली आणि हा भीषण अशा स्वरूपाचा अपघात झालेला आहे। 5 जण जागीच मृत्यू झालेले आहेत। काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे तर अनेक जण जखमी आहेत। 54 प्रवाशांना भरलेली ही पूर्ण क्षमतेने भरलेली ही बस होती आणि रात्रीच्या सुमारामध्ये 1च्या सुमारामध्ये हा झालाय। एक्सप्रेसवर झालेला भीषण अपघात म्हणावा लागेल। मात्र या संदर्भामध्ये आता वाहतूक पोलीस आणि परिमंडल 2चे उपायुक्त विवेक पानसरे यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि संबंधित प्रतिबंधित वाहन जर पुढे नेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। मात्र भीषण स्वरूपाच्या अपघातामध्ये या ठिकाणी 5 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। नक्कीच प्रमोद, दुःखद अशी ही घटना आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।